आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानही सामील होणार. महाशिवरात्र आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी करण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी रस्ते, आरोग्य, पाणी आणि शिक्षणाच्या सुविधेवर विशेष भर देण्यात येत असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचं प्रतिपादन. आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं महावितरणचं विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 2612 7394 या मदत क्रमांकांवर संपर्क साधा. गंगा अभियानाअंतर्गत युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं देखील आजपासून या अभियानात सामील होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात सूचना केली होती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त भारतीयांना मायदेशी परत आणलं जाईल असं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे. यासाठी हवाई दलाच्या C-17 विमानांचा उपयोग केला जाणार आहे. दरम्यान ऑपरेशन गंगा अंतर्गत 218 भारतीयांना घेऊन बुखारेस्टवरून निघालेलं नववं विमान आज नवी दिल्लीत पोहोचलं. ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1400 पेक्षा जास्त भारतीयांना युक्रेनमधून परत आणलं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. लसीकरण झालं नसलं तरी लहान मुलांनी शाळेत जाणं सुरक्षित आहे असं बाल आरोग्य विषयावरच्या राज्य सरकार आणि युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके यांनी म्हटलं आहे. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मास्क घालणं, सुरक्षित अंतर पाळणं आणि वारंवार हात धुणं या गोष्टी करत राहाव्यात असा सल्ला त्यांनी दिला आहे. पत्र सूचना कार्यालयामार्फत आयोजित वेबिनारमध्ये त्या काल बोलत होत्या. लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आजारानं गंभीर स्वरूप धारण करण्याचं प्रमाण 10,000 मुलांमध्ये 1 इतकं आहे. त्यामुळे लहान मुलांचंही लसीकरण गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या. आज देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरी केली जात आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त गडचिरोली इथल्या मार्कंडादेव पुरातन शिवमंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मोफत बसची व्यवस्था करण्यात आली. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून बस रवाना केली. मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा देणं म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणं आहे. देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा उद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. पण राजीनामा घेतला नाही तर भारतीय जनता पार्टी विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत दिला. राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव हे 1986च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. मावळते मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती काल नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या जागी सेवा ज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव यांची वर्णी लागली आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आजपासून गडचिरोली इथं आयोजित गडचिरोली महोत्सव तसंच जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा शुभारंभ राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात गडचिरोली जिल्हा प्रशासनातर्फे गडचिरोली लाईव्ह या नाविन्यपूर्ण अॅपचा शुभारंभ, गौण वनोपजांची साठवणूक आणि प्रक्रियेसंदर्भातील एकल केंद्राचं उद्घाटन आणि 1ली ते 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी विषयांच्या गोंडी आणि मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकांचं प्रकाशनही पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. ITF, AITA आणि MSLTA टेनिस अकॅडमी रामनगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं ITF 15K या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं आयोजन रामनगर इथं 1 ते 6 मार्च या कालावधीत करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आज पार पडलं. या टेनिस स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी झाले असून थायलंड, जर्मनी आणि युरोप इथून 150च्या वर खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सिंगल स्पर्धेत 32 तर डबल स्पर्धेमध्ये 16 खेळाडूंचा सहभाग आहे.
भारतीय आणि परदेशातील नामांकित खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंचही या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. क्ले कोर्टची सुविधाही या ठिकाणी करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य शासन काम करत आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी रस्ते, आरोग्य, पाणी आणि शिक्षणाच्या सुविधेसाठी काम केलं जात आहे. प्रत्येक गावात दळणवळणाच्या सुविधा व्हाव्यात यासाठी रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी दूर होणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केलं. हिंगणघाट तालुक्यातल्या कानगाव इथं नांदगाव ते कानगाव या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते आज बोलत होते. हिंगणघाट, नांदगाव, कुटकी, काचनगाव, कानगाव, हिंगणघाट, सातेफळ, लाडकी, नागरी माढेळी या 52 किलोमीटर लांबीच्या 195 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला येत्या 4 मार्चपासून सुरुवात होत आहे. मंडळानं याआधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी 11 वाजेपर्यंत यासाठी नियमित शुल्कासहित ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. दरम्यान कोविड-19 संसर्गाच्या उद्रेकानंतर प्रथमच होणाऱ्या या परीक्षेसाठी मंडळानं विविध उपाययोजनांसह काही सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. राष्ट्रीय राजपूत करणी सेना या संघटनेच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधून स्थापना दिवस समारोह आणि महाअधिवेशनाचं आयोजन येत्या 3 मार्च रोजी करण्यात येणार आहे. या महाअधिवेशनाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे महाअधिवेशन हॉटेल सनराईज कोराडी रोड नागपूर इथं होणार असून या अधिवेशनात संघटनेच्या भारतातील राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी, प्रांताध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी सहभागी होणार आहेत. मराठी भाषेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मराठी भाषेतील साहित्यासंदर्भात येणाऱ्या पिढीला माहिती करून देणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच मराठी भाषेचं संवर्धन आणि व्यापक प्रचार प्रसार होण्यासाठी प्रशासनात मराठीचा वापर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल, असं जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज नागपूर इथं सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात आशुतोष अडोणी यांनी मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी भाषेतील वाङ्मय या संदर्भात सविस्तर व्याख्यान दिलं. युवकांमध्ये खेळ आणि खेळाबद्दलची भावना सातत्यानं प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीनं आणि खेळाडूंच्या क्रीडा प्रतिभेला वाव देण्याच्या उदात्त हेतूनं खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा इथं आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवाला लोकसभा मतदारसंघातील उदयोन्मुख खेळाडूंनी उदंड प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सव 2022चं उद्घाटन येत्या 3 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते माधवनगर रेल्वे मैदान, खात रोड, भंडारा इथं होणार आहे. क्रिकेट, कबड्डी, रस्सीखेच, बैलांचा शंकरपट, नौकानयन, कुस्ती या खेळांचा या महोत्सवात समावेश आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मनपा सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुभाषनगर कामगार कॉलनी इथं स्थानांतरित करण्यात आलं. या केंद्राचं लोकार्पण काल महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना तिवारी यांनी चालू वर्षात शहरातील यूपीएचसीची संख्या 27 वरून वाढवून 41 एवढी करण्यात आली आहे. पुढे ही संख्या आणखी वाढेल असं सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा आणि लोणार इथल्या वीज ग्राहकांची समस्या लक्षात घेऊन मेहकर इथं महावितरणचं विभागीय कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच यावर अंतिम कार्यवाही होऊन मेहकर इथं महावितरणचं विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज लोणार इथं आयोजित कार्यक्रमात दिली. लोणार इथं विश्रामगृह आवारात महावितरणच्या वतीनं वीज ग्राहक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या परिसरात विजेची समस्या लक्षात घेऊन मेहकर सुलतानपूर ही नवीन वीज वाहिनी टाकली आहे. ती लोणारपर्यंत वाढवण्यात येणार आहे, असं राऊत यांनी यावेळी सांगितलं. यावेळी राऊत यांच्या हस्ते पांगरी इथं महावितरणच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या 3311 केव्ही वीज उपकेंद्राचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन करण्यात आलं. या वीज उपकेंद्राच्या उभारणीसाठी 4,93,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पांगरी, सिंदखेडा, मातला इथल्या वीज ग्राहकांना आगामी काळात दिलासा मिळणार आहे. राज्यात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 98.4% झाला आहे. काल राज्यभरात 407 नव्या रुग्णांची नोंद झाली. 967 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 6,663 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानही सामील होणार.
महाशिवरात्र आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी करण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी रस्ते, आरोग्य, पाणी आणि शिक्षणाच्या सुविधेवर विशेष भर देण्यात येत असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचं प्रतिपादन. आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं महावितरणचं विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.